कोणत्याही बँकेत तुमचं खातं असेल आणि त्यावर थोडेसे पैसे असतील तर खूप मोठी आनंदाची बातमी. भारतातील तमाम मोठ्या बँकांनी काही नवीन सुविधा चालू केलेल्या आहेत, ज्याचा प्रत्येक खातेधारकाला प्रचंड लाभ मिळणार आहे. ह्या अशा सुविधा आहेत की ज्याच्या माध्यमातून तुमच्या खात्यावर असलेल्या रकमेवर जबरदस्त व्याज तुम्हाला मिळणार आहे. कोणत्याही मोठ्या बँकमध्ये तुमची रक्कम जर पडलेली असेल, छोटी मोठी गुंतवणूक केलेली असेल, बचत खात्यात पैसे असतील, तर बँकेत जाऊन तात्काळ ही सुविधा चालू करा. इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून जरी तुम्ही ही सुविधा चालू केली तर तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. ही सुविधा जी जुने खाते आहेत किंवा नवीन खाते आहेत या दोन्हीवरही चालू करता येते आणि जी एकदा चालू झाली की बँकेच्या माध्यमातून अगदी ॲटोमॅटिक तुम्हाला जास्तीत जास्त व्याज मिळायला सुरुवात होत असतं. गरज आहे ती फक्त माहिती असण्याची. माहिती नसल्यामुळे बऱ्याच वेळा आपण आपले बँकेत असणारे जे बचत खात्यात असलेले जे पैसे आहेत तर त्यावर कमी व्याजदर घेतो आणि आपलं मोठं नुकसान होत असतं. तर सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर बँका वाईज आम्ही काय नियम आहेत, कशी सुविधा चालू करायची आहे, कसा लाभ तुम्हाला मिळणार आहे, अशी बँकेवाईज माहिती व्हिडिओत देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्टेप बाय स्टेप पूर्ण लक्षपूर्वक पहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत जर खातं असेल तर बँकेच्या या एका नवीन सुविधेमुळे तुम्हाला प्रचंड मोठा लाभ मिळणार आहे. खरंच खूप मोठी आनंदाची बातमी आहे. बचत खात्यात जर तुमची काही रक्कम जर पडलेली असेल तर तिच्यावर आता तुम्हाला जास्तीत जास्त परतावा मिळेल. पूर्वी काय व्हायचं, कुठल्याही एखाद्या बँकेच्या बचत खात्यात आपण पैसे टाकायचो, कारण की बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला माहिती आहे की बचत खात्यावर आपल्याला व्याजदर कमी मिळतो, पण बऱ्याच वेळा बचत खात्यातून आपल्याला पाहिजे त्या वेळेला पैसे काढता येतात, कुठलाही दंड त्याच्यामध्ये लागत नाही. त्यामुळे आपण बचत खात्यामध्ये नेहमी थोडीफार रक्कम ठेवत असतो. काही लोकांचे अगदी लाखो रुपये देखील बचत खात्यामध्ये पडलेले असतात. स्टेट बँकेचं बचत खातं असू द्या, HDFC, ICICI, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, अशा भरपूर बँकांमध्ये लोकांचे पैसे आज पडलेले असतात. आपण बऱ्याचशा पैशांची FD म्हणजेच फिक्स डिपॉझिट मुदत ठेव करतो, पण काही रक्कम ही नेहमी आपली बचत खात्यात पडलेली असते आणि जिच्यावर 2%, 3% व्याज आपल्याला मिळतं. 1 लाख रुपये जर असतील तर वर्षाला फक्त 2 ते 2.5 हजार रुपये व्याज मिळतात आणि हे दर 3 महिन्याला आपल्या बँकेमध्ये जमा होतात. तर ते अगदी 100, 200, 300 रुपये जमा होतात. आपल्याला कळत देखील नाही की आपलं व्याज जमा झालं आहे म्हणून. मग जास्त व्याजदर म्हणजे 8%, 9% जर व्याज मिळावं म्हणून जर आपण त्याची FD करायला गेलो आणि जर आपल्याला मध्येच कुठे, म्हणजे FDचा कालावधी एकतर 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष इतका असतो, आणि जर आपल्याला मध्येच पैशाची गरज पडली तर ती FD जर आपण तोडली तर आपल्याला एकतर व्याज तर मिळत नाही, पण दंड तो वेगळाच भरावा लागत असतो. त्यामुळे आपण FD करत नाही, पैसे आपण बचत खात्यातच ठेवतो. दोन्हीकडूनही आपली खात्री होती. तर मग यावरच जे काय बँक आहेत तर त्यांनी एक नवीन सुविधा आणली जिचं नाव ॲटो स्वीप आहे. ॲटो स्वीप सुविधेची खासियत इतकी जबरदस्त आहे की कोणत्याही बँकेच्या तुमच्या बचत खात्यामध्ये जर एका निश्चित रकमेच्या वर जर रक्कम त्या ठिकाणी जमा झाली, उदाहरणार्थ एक निश्चित रक्कम तुम्ही ठरवली की 20,000 रुपये एक रक्कम आहे, त्या रकमेच्या वर जेवढे काय पैसे येतील 10,000 रुपयाच्या पटीत, तर तात्काळ ती रक्कम ॲटोमॅटिक फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवली जाते. म्हणजेच तिच्यावर 3% व्याज मिळणार होतं. जर तुम्ही ॲटो स्वीप ही सुविधा बँकेत जाऊन चालू केली तर तुम्हाला ज्या 20,000च्या वरच्या रकमेवर तुम्हाला मिळतील 8 ते 9% व्याजदर. आता स्टेट बँकेची जी काय नियम आहेत ते वेगळे आहेत, HDFCचे वेगळे, ICICIचे वेगळे, बँक ऑफ बडोदाचे वेगळे, युनियन बँकेचे वेगळे. ते आम्ही सांगणारच आहोत. सुविधा कशी चालू करायची हे देखील सांगणार आहोत. पण त्याआधी कसं काय याचं काम नेमकं कसं होतं, याची सिस्टीम कशी होती, आता याचं व्याज जास्तीचं कसं मिळतं, काय करावं लागतं. तुम्हाला ज्या काय बँका आहेत, तुमचं बचत खातं असेल तर तिथे जाऊन तुम्हाला ऑटो स्वाईप ही सुविधा त्या ठिकाणी सुरुवात करावी लागते. ज्यामध्ये होतं काय, निश्चित रकमेच्या वरती जर काही रक्कम आली तर ती रक्कम तात्काळ तुमच्या FDमध्ये त्या ठिकाणी जमा होत असते. यामुळे होणारा फायदा अधिक कमाई. बचत खात्यात जमा झालेली जी काय रक्कम आहे तर त्यावर तुम्हाला जास्त व्याजदर त्या ठिकाणी मिळत असतो. त्याचबरोबर ही जी काय प्रक्रिया आहे ती आपोआप होते. म्हणजे तुम्हाला जाऊन FD करायची गरज नाही आहे. FD म्हणजे तुम्ही एकदा सांगितलं की ऑटो स्वीप चालू करा तर तुमची आपोआप एक निर्धारित रकमेच्या वर थोडी जरी रक्कम आली तर ती रक्कम त्या ठिकाणी तुमच्या FDमध्ये हस्तांतरित होती आणि तिच्यावर जवळपास जे FDचं त्या बँकेचं व्याजदर आहे, जे सेव्हिंग बँकपेक्षा जास्तच असतं, तर ते चालू व्हायला सुरुवात होत असतं. आता तुमच्या मनात प्रश्न येईल की नंतर जर आम्हाला पैशाची गरज पडली तर मग आम्हाला कसं. तर ही फॅसिलिटी दोन्ही बाजूनी फायदेशीर आहे. म्हणजे ॲटोमॅटिक हे तुमचे जास्त झालेले पैसे जसे ती त्या ठिकाणी FDमध्ये हस्तांतरित करीत असतील, तसेच काही कारणास्तव तुम्हाला जर पैशाची रक्कम लागली, तुम्ही जर जो काय
निर्धारित रक्कम आहे ती जर कमी झाली, उदाहरणार्थ तुम्ही जाऊन जर पैसे काढले, तर तात्काळ FDमधलं ती जी काय रक्कम आहे तर ती पूर्णतः भरून ठेवत असते. आता पुढे तुम्हाला समजेलच. आता आपण सगळ्यात आधी पाहू HDFCचा काय प्लॅन आहे, त्यानंतर आपण पाहणार आहोत बँक ऑफ बडोदा, नंतर ICICI आणि शेवटी आपण स्टेट बँकेचा याच्यामधला काय नियम आहे काय ते पाहणार आहोत. आता HDFC बँक ही चालवली जाते मनी मॅक्झिमाइज नावानं. याच्यामध्ये 1,00,000 रुपयाच्या वरती जी काय रक्कम जमा होईल 25,000 रुपयाच्या पटीत ती तुमची डायरेक्ट जमा होणार आहे, तुमच्या म्हणजे FDमध्ये तिचं हस्तांतरण होणार आहे. तेच जर खातं महिलेच्या नावावर असेल तर 75,000 रुपयाच्या वरती जी काय रक्कम जमा होईल 25,000 रुपयाच्या पटीत, म्हणजे उदाहरणार्थ 1,00,000 रुपये तुमचे जर बचत खात्यात जमा असतील आणि तुम्ही जर ऑटो स्वीप ही सुविधा चालू केली तर 75,000 रुपये हा बॅलन्स तुमचा तिथे राहील आणि वरचे 25,000 रुपये हे फिक्स डिपॉझिटमध्ये जमा होतील आणि ज्यावर 6%, 7%, 8% जो काय बँकेचा नियम आहे तेवढे व्याजदर लागायला सुरुवात होईल. ते जर लहान मुलांच्या नावावर असेल तर जवळपास 25,000 रुपये रकमेच्या वरती जी काय रक्कम बचत खात्यात जमा असेल 10,000 रुपयाच्या पटीत तर ती होऊन जाणार फिक्स डिपॉझिटमध्ये आणि ज्यावर व्याजदर 7.15% हे आत्ताच्यानुसार लागणार आहे. दुसरं बँक ऑफ बडोदा. बँक ऑफ बडोदामध्ये 50,000 रुपयाच्या वरती जी काय रक्कम जमा होईल 1,000 किंवा 10,000च्या पटीत ती जमा होणार FDमध्ये. तिला कमीत कमी 181 दिवसाची हे असणार आहे, ज्यावर 6%, 7%, 8% हा व्याजदर त्या ठिकाणी लागेल. आता जर 50,000 रुपये ही तुमची निर्धारित रक्कम आहे, वरची रक्कम FDत जाणार. 50,000 रुपयाच्या जर तुम्ही त्यातून जर पैसे काढले, उदाहरणार्थ तुम्ही त्यातले 40,000 काढले आणि 10,000 राहिले तर FDमधून जे काही पैसे आहे ते पूर्ण परत तुमच्या बचत खात्यात येणार आणि तो लगेच तो फंड बॅलन्स होणार, म्हणजे ऑटोमॅटिक दोन्ही बाजूला होतं. आता ICICIमध्ये 10,000 रुपयाच्या वरती 10,000 रुपयाच्या रकमेच्या वरती 5,000च्या पटीत जी काय रक्कम जमा होईल ती FDमध्ये ट्रान्सफर होत असते ऑटो स्वीपच्या माध्यमातून. आता स्टेट बँकेचा प्लॅन, भरपूर लोकांचं खातं स्टेट बँकेत आहे. स्टेट बँकेत सेव्हिंग प्लस अकाउंट नावानं ही स्कीम त्या ठिकाणी राबवली जाते. 35,000 रुपयाच्या वरती जी काय रक्कम जमा होईल 10,000 रुपये किंवा 1,000 रुपयाच्या पटीत तर ती रक्कम फिक्स डिपॉझिट म्हणजेच मुदत ठेवीमध्ये कन्वर्ट होत असते आणि त्यावर तुम्हाला 7% पासून 7.5% व्याजदर मिळत असतो, जो FD स्कीमला त्या ठिकाणी ॲप्लिकेबल आहे. हेच जर तुम्हाला नंतर जर भविष्यात त्या ठिकाणी परत पैसे लागले तर तुम्ही ते काढू शकता आणि तुम्हाला याच्यामध्ये कुठलाही त्या ठिकाणी दंड एवढा काही त्याच्यामध्ये बसणार नाही, पण फायदा चांगल्या प्रमाणात होणार आहे. या ऑटोस्वीप फायद्यामुळे, ऑटोस्वीपच्या योजनेमुळे तुम्हाला असा फायदा होईल की तुमचं सेव्हिंग अकाउंट जे आहे तर ते एखाद्या फिक्स डिपॉझिट अकाउंटसारखं काम करेल, ज्यामुळे तुम्हाला अगदी 2-2.5% मिळणारा जो काही व्याजदर आहे तो 6%, 7%पर्यंत किंवा 8%पर्यंत देखील मिळू शकतो. हा त्या ठिकाणी फायदा आहे, कारण की जे काही सेव्हिंग बँक आहे अकाउंट आहे त्यामध्ये कमीच व्याजदर मिळतो. आता तुमचं कोणत्या बँकेत अकाउंट आहे तिथे तुम्ही तात्काळ जाऊन ही सुविधा चालू करायला पाहिजे. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.